सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा. गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात. चैत्र महिना हा गुढीपाडव्यापासून सुरू होत असतो. प्रत्येक घरोघरी आपली मराठी लोक गुढी उभारतात. खरं तर हा जो सण आहे हा मराठी अस्मितेचा एक सण आहे. महाराष्ट्र, मराठी म्हणजे कोण? आम्ही शिवछत्रपतींच्या भूमीतले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिला मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांच्यामुळे ही मराठी भाषा टिकली, मराठी महाराष्ट्र धर्म टिकला, हिंदू धर्म टिकला, त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना वंदन करून, त्यांना मुजरा करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात केली पाहिजे. लालकृष्ण अडवाणी एकदा स्पेनला गेले होते. त्या स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांनी लालकृष्ण अडवाणींचं स्वागत करताना असं म्हटलं होतं की शिवछत्रपतींच्या भूमीतून तुम्ही आलेले आहात, आम्ही तुमचं स्वागत करतो. आज जगभरामध्ये या भारत भूमीची किंवा या महाराष्ट्र भूमीची ओळख काय? की शिवछत्रपतींच्या भूमीतले. ही भूमी कोणाची? शिवछत्रपतींची. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य औरंगजेबाचं, मुघलांचं, त्या साम्राज्याला टक्कर देणारा एक शूरवीर, एक राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मला. एक परिस्थिती अशी होती की ज्या वेळेला अख्खा हिंदुस्तान किंवा अख्खा आशिया खंड जवळपास या मुघलांच्या कचाट्यामध्ये सापडला होता. मुघलांचं राज्य होतं सगळीकडे. अन्याय, अत्याचार शिगेला पोचला होता. शेतकऱ्यावरती आक्रमण व्हायची, पिकं तुडवली जायची, शेतकऱ्यांना त्रास व्हायचा, मायमाऊली सुरक्षित नव्हत्या, अनेक गोष्टी घडत होत्या. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या मुघलांच्या विरोधात आवाज उचलण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. त्यांच्या विरोधामध्ये काही कृती करण्याची हिंमत सुद्धा कोणाची होत नव्हती. आणि अखेर 1630 साली शिवनेरीवर शिवसूर्याचा जन्म झाला, आपल्या छत्रपतींचा जन्म झाला. वयाच्या 15व्या वर्षी शिवछत्रपतींनी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. या हिंदुस्थानामध्ये शेकडो वर्षांच्या नंतर एका हिंदू राजाचा राज्याभिषेक झालेला होता. एक मराठा पातशाह हा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे उद्गार काढले गेले. कारण त्यावेळेला कोणी विचारच करत नव्हतं या गोष्टीचं की असं काही होऊ शकतं किंवा करू शकतो कोणी. धाडसच नव्हतं कोणाचं. त्यावेळेला शिवछत्रपती जन्माला आले. जुनो काही शिवशंकराने अवतार घेतला छत्रपतींच्या रूपाने आणि हा हिंदू धर्म टिकला, वाढला. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. कवी कलशांनी फार छान लिहून ठेवलंय. समर्थांनी सांगितलंय, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, ते आमचे शिवछत्रपती. मराठा साम्राज्य आणि ते मराठी नववर्ष म्हणून आपण आज गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडवाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, परंपरा आहे. मराठी माणसाचा सण, मराठी नववर्षाचा सण, हिंदू नववर्षाचा हा दिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो. आपली मराठी भाषा टिकवणं, वाढवणं हे आपल्या हातात आहे. आजची जर परिस्थिती आपण जर बघायला गेलो, आपलेच काही लोक, त्यांना इंग्रजी बोलण्यामध्ये मोठापणा वाटतो, हिंदी बोलण्यामध्ये मोठेपणा वाटतो, पण मराठी बोलायला त्यांना लाज वाटते. असं का? ते इंग्लंडवरून इकडे आले, आपल्यावरती राज्य केलं, भारताला लुटून गेले. एकेकाळी सोने की चिडिया म्हणून संबोधला जाणारा हा भारत देश, त्या भारताला यांनी पारतंत्र्यामध्ये टाकलं. भारतीयांना त्रास झाला, अनेक गोष्टी झाल्या. ते तर भारत सोडून गेले. आपल्या अनेक लोक शहीद झाले, जीव दिले, देशासाठी प्राण दिले, तेव्हा हा भारत स्वतंत्र झाला. इंग्रज गेले, त्याची भाषा सोडून गेले. अजूनही आमची गुलामीची मानसिकता जात नाही. आम्ही अजूनही इंग्लिशचा आधार घेतोय. भाषा वाईट नाही, कुठचीही भाषा वाईट नसते. माणसानं जास्तीत जास्त भाषा शिकाव्या. तुम्ही इंग्रजी शिका, तुम्ही हिंदी शिका, अजून कुठची भाषा शिका, पण मातृभाषेचा अभिमान, स्वाभिमान हा तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. मातृभाषेला तुम्ही कमी लेखलं नाही पाहिजे. मातृभाषेमध्ये ज्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो त्या इतर भाषेमध्ये आत्मसात नाही करू शकत. कारण आपल्यावरती झालेले गर्भसंस्कार हे आपल्या मातृभाषेमध्ये झालेले असतात. आईच्या पोटात असताना आई जी भाषा बोलत असते ती मातृभाषा असते, ती मराठी भाषा आपली. बरं, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतातनं आलेली लोक
ते खुल्या मराठी भाषेचा अपमान करतात. मराठी माणसांवरती हल्ले होत आहेत. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते की परप्रांतातनं लुंडे येतील आणि या मुंबई महाराष्ट्रातलं मराठी माणसाचं अस्तित्व मराठी माणसाला गमावून बसावं लागेल. आज तीच परिस्थिती सुरू होते. हक्काच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला धमक्या दिल्या जात आहेत. त्याच्यावरती रुबाब केला जातोय. मराठी माणूस या महाराष्ट्राचा राजा आहे. त्या राजावरती आज काय वेळ आली. एक म्हणतात ना ते वाक्य फार छान आहे, कविता. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. ही परिस्थिती का निर्माण झाली? परप्रांतातनं जेव्हा लोक या महाराष्ट्रामध्ये आले, आपण हिंदी शिकलो, आपण ते हिंदी बोलायला लागलो. त्यांना कधी मराठीची गरज आपण भासू नाही दिली आणि त्याचेच परिणाम आपण आज भोगतो. त्यांना वाटायला लागलं की मराठीची गरजच नाही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आज ते बिंदासपणे हिंदी बोलतात. मराठी येत असेल तरी बोलणार नाहीत, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मराठी माणसाला जाणीवपूर्वक चॅलेंज केले जाते, मराठीचा अपमान केला जातोय. सगळेच काही तसे नाहीत, काही मोजके आहेत. त्या मोजक्यांसाठी मी बोलतोय. नाही तर आमचे अनेक गुजराती मित्र आहेत, अनेक मारवाडी मित्र आहेत, उत्तर प्रदेश बिहारवरनं आलेले आमचे इथे स्थायिक झालेले मित्र आहेत, जे उत्तम मराठी बोलतात, मराठी भाषेचा आदर करतात. पण काही लोक जाणीवपूर्वक हे हिंदी न्यूज चॅनलच्या नादाला लागून मराठी भाषेचा जे अपमान करत असतात की हम मराठी नाही बोलेंगे, जो करना है कर लो वगैरे वगैरे. मग त्यांना फटके पडतात. मग ते फटके पडल्याच्या नंतर मग ते हिंदी न्यूज चॅनलवाले चालवत बसतात. मराठी माणसं त्या परप्रांतीयांना मारहाण करतायत वगैरे वगैरे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहताय ना 20-20, 25-25 वर्ष, तर मराठी भाषेचा सन्मान हा तुम्हाला करावाच लागेल, तो राखावाच लागेल. अन्यथा संघर्ष हा अटळ आहे. कोणीही कुठच्याही राज्यात गेलं तर त्या राज्याच्या भाषेचा सन्मान, अस्मिता ही तुम्हाला जपावीच लागेल. या भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झालेली आहे आणि त्या भाषावार प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्याला एक आपली आपली भाषा आहे. भाषेनुसार राज्य निर्माण केली गेली आहेत. मराठी माणसासाठी महाराष्ट्र, गुजराती माणसासाठी गुजरात, राजस्थानी मारवाडी लोकांसाठी राजस्थान, असं प्रत्येक राज्य, पंजाबी लोकांसाठी पंजाब, बंगाली लोकांसाठी बंगाल. प्रत्येक राज्य ही भाषेच्या नुसार तयार झालेली आहे. त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा सन्मान हा ठेवावाच लागेल. दाक्षिणात्य राज्यांमध्ये जर आपण गेलो, हिंदी बोलत नाहीत ते लोक, ते त्यांच्या मातृभाषेवरती ठाम असतात. एक वेळ इंग्लिश बोलतील पण हिंदी बोलणार नाहीत, कारण हिंदीच्या माध्यमातून दाक्षिणात्य राज्यांवरती होणारी आक्रमणं ही त्यांनी आधीच ओळखली आहेत. हिंदीच्या माध्यमातून दक्षिणेवरती आक्रमणं करायची, तर राज्य ताब्यात घ्यायची, लोकसंख्या वाढवायची, मतदारसंघ बनवायचे, हे सगळे खेळ चालू आहेत. आज मुंबई महाराष्ट्रामध्ये इतके परप्रांतातून लोक आणली जात आहेत किंवा येत आहेत, बरं नुसते येत नाही आहेत, ते आपापली मतदारसंघ निर्माण करतायत आणि मराठी माणसाला चॅलेंज करतायत. मुंबई गुजरातला जोडण्याचे डाव आखले जात आहेत किंवा मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचे डाव आखले जात आहेत. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मराठी संपवायची, मराठी भाषा संपवायची, मराठी माणसाला संपवायचं आणि महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा, हा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मराठी माणूस शिवछत्रपतींचा मावळा आहे. अख्ख्या हिंदुस्थानावरती राज्य करणारा हा मराठी माणूस आहे. मराठा साम्राज्य आमचं. आम्हाला संपवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ज्या ज्या वेळेला या देशावरती संकट आली, त्या त्या वेळेला हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. शिवराय नसते तर आज सगळ्यांची सुनता झाली असती. ही गोष्ट कोणीही विसरता कामा नये. शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र, शिवछत्रपतींची मातृभाषा मराठी, त्या भाषेचा सन्मान तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठेवावा लागेल, आदर ठेवावा लागेल. तेव्हा आम्हीही तुमचा आदर करू. संघर्ष होणार नाही, एकोप्याने राहू. मराठी माणसाला माझं आवाहन आहे, मी अनेकदा सांगतो व्हिडिओमध्ये, की मराठीचा अभिमान हा आपल्याला असला पाहिजे, तेव्हा समोरचा मराठीचा आदर करेल. एखादा जर जाणीवपूर्वक मराठी माणसं भाषेचा अपमान करत असेल ना, तिथल्या तिथे त्याच्या कानफडीत वाजवली पाहिजे, तिथल्या तिथे त्याला अद्दल घडवली पाहिजे, तर हे वटणीवर येतील. मराठी भाषेचा अपमान सहन करता कामा नये, बिलकुल करता कामा नये. त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष खंबीरपणे उभा आहेच मराठी माणसाच्या पाठी, त्याबद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक मराठी माणसानं जागरूक होणं गरजेचं आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज एवढाच मला सांगायचं होतं मराठी भाषेबद्दल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा.